कशाला माणसं बोललो त्याला? आणि जर बोलवायचंच असतं तर आता पण गावात नसतोय आली आपल्या. आणि शाळा बी त्यांच्याच गावात आहे. 5-50 माणसं गोळा व्हायला किती वेळ लागतोय? काय मारत बिरत नाही कोण. मी आपली एक शंका बोलून दाखवली. ह्या मध्ये बापाने एवढी वाटखर्ची काढायची काय बी गरज नाही. आपण आपल्या वाटखर्ची बरं जाऊया. दादा अरे तू चाललंय काय? यांचं काय चाललंय? अरे गावाबर जायचं असलं ना की असंच थांब मी आणतो. हे ऐका माझं, उद्या जाऊ आपण. पहिल्या एसटीने जाऊ पहाटाच्या. कारण तिचा बाप जर कुठे गेला ना पुन्हा गावाचा आणि अख्खा दिवस फुकट जायचा. अरे का असं कसं? दुपारपर्यंत माघारी आलं पाहिजे. आमची बैल पाण्यावर घालाय घरात कोणी नाही आणि म्हातारी बी जायची गावात काढायला. हा हे बघा, तुमच्या वाट खर्ची जर मिटला असेल आणि बैल गुरं डोरं पाण्यावर घालून झाली असली तर आपण सगळ्यांनी मिळून जायचे. आणि तुम्ही किती कामाचं आहे ती माहिती आहे मला चांगलं. ती पोरगी शाळा सोडून आणि गाव सोडून जायच्या आधी आपण तिथं गेलं पाहिजे. आणि तिथं गेल्यावर आम्ही बोलतोय म्हणून तुम्ही सगळ्यांनी गप बसायचं नाही, सगळ्यांनी बोलायचं. पण सगळ्यांनी एकदम बोलू नका आत्ता जगत. वाईस दुसऱ्या माणसाचं पण ऐकून घ्यायला पाहिजे. खरं आहे तुमचं, खरं आहे. अहो नाना, तुमच्या शब्दाबाहेर कोणी आहे का? हा हे बघा, नाना म्हणत्याल तसं. हा हे बघा मंडळी, मला काय वाटतंय आपण पाठतच निघू. आणि हे बघा, ह्या पोरासनी बी बराबर घ्या. त्यांना घेतलंच पाहिजे. उद्या काय खरं खोटं करायचं म्हणलं तरी नको ते सोबत.